तानाजीच्या आला ना, आमची एंट्रीज होती सगळ्यांची, आणि ती एंट्री असते ना घोडामधनं, जशी सांधण व्हॅली आहे ना तशी ती व्हॅली, आणि त्याच्यामधनं आम्ही सगळे रोपवरनं येत असतो. सो आमचे ॲक्शन रिहर्सल झाली वगैरे सगळं, आणि वरती मला जवळपास एक 30-35 फूट वरती असं वरती म्हणजे खेचायचं होतं आणि होणार होते. सो माझे स्टंट मीच करतो, मला आवडतात करायला, कारण एकतर ट्रेकिंगमुळे, रॅपलिंग, रॉक क्लाइम्बिंग ह्याच्यामुळे रोपवरच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप आवडतात. त्या इथे खूप सोप्या झाल्या. म्हणजे माझे ट्रेकिंगचे मित्र सुद्धा मला म्हणतात की अरे तुला सगळं सोप्या झाल्या असतील ना. म्हटलं ऍब्सोल्युटली, मला गोष्टी खूप सोप्या होतात त्या, कारण हे सगळे स्टंट इथे तर हार्डली 30 फूट, तिथे 400-400 फुटाचा कडा आम्ही रॅपल करायचो किंवा क्लाइम्ब करायचो. सो जेव्हा मला वरती उचलण्यात आलं ना, एक तो जर्क होता, तिथेच मला काय ती जाणवलं, खट असा आवाज आला. तो माझी ती उडी चुकली होती काय माहित नाही. वरती गेल्यानंतर मला असं जाणवलं की काहीतरी विचित्र होतंय. मी ऍक्शन केली, लँड झालो आणि मला उभंच राहता येत नव्हतं. तेव्हा जो लेफ्ट काफ मसल आहे तो पुल झाला होता, मसल टिअर होता, आणि मला उभंच राहता येत नव्हतं. डबल टिबल बँडेज वगैरे करून पेन किलर घेऊन मी अख्खी मूवी ती केली. पण देवाच्या कृपेने, राजांच्या कृपेमुळे त्या मूवीमध्ये कणभरसा वाटलं नाही की माझा पाय कुठे दुखावला गेलाय ते वगैरे. आणि आत्ता लेटेस्ट म्हणजे उदय गांबे करताना घोड्यावरनं रपेट मारली वगैरे, उतरलो आणि समोर झाडाचं खोड होतं, त्या खोडावरच हे झालो मी. सो इथे पूर्ण लागलं होतं. आहे अजून जखम आहे, ती जखम म्हणजे वुंड आहे, तो स्कार आहे. सगळ्या गोष्टी होतच असतात, लागणं वगैरे तर अनुषंगाने येतच. पण एक आहे की समोर माझे पण एक आहे की समोर माझे मायबाप आहेत ना, सो ते सांभाळून घेतात, त्यांचे आशीर्वाद पोचतात. सो ज्यावेळी 2 दिवस रेस्ट घ्यायला सांगितले, त्या 2 दिवसामध्ये मला काम करायला मिळालं त्यांच्याच आशीर्वादाने.